प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वराने एक मोठे वरदान आम्हाला दिले आहे, ते म्हणजे आमचे डोळे. आम्ही पाहू शकतो, विविध रंगसंगती ओळखू शकतो. हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा परमेश्वराने प्रकाश निर्माण केला. या प्रकाशामुळेच डोळस व्यक्ती परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी पाहू शकते. पण प्रकाशच जर नसेल तर आम्ही डोळस असूनही आंधळेच आहोत. आजच्या अध्ययनात सुरुवातीला आम्ही जीवन आणि प्रकाश याबद्दल पाहणार आहोत. येशूच्या ठायी जीवन होते आणि ते मानवाच्या ठायी प्रकाशाचे होते. पापामुळे भ्रष्ट झालेला मनुष्य आत्मिक अंधारात गुरफटला गेला. ही खेदाची गोष्ट आहे की मानवाने प्रकाश म्हणजेच येशूला ओळखले नाही, येशूचा स्वीकार केला नाही. खरे तर आम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवून दिले पाहिजे. अध्ययनात पुढे आम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान याच्याविषयी पाहायला मिळते. योहानाने स्वतःला येशूपेक्षा कधीही मोठे केले नाही. आजच्या जगात अनेक लोक आहेत जे धडपड करतात की तेच इतरांपेक्षा वरचढ असावेत आणि अशी एकही संधी ते सोडत नाहीत. अगदी याच्या उलट बाप्तिस्मा करणारा योहान आम्हाला शिकवण देतो. तो स्वतःला देवाची वाणी म्हणवितो. आम्ही सुद्धा ख्रिस्ताची वाणी आहोत. आम्ही ख्रिस्ताचे गौरव प्रगट केले पाहिजे. काय आम्ही ख्रिस्ताला ओळखतो? असे म्हटले आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. असंही म्हटले आहे, ज्याने ख्रिस्ताला पाहिले त्याने देवाला पाहिले आहे. आम्हाला ख्रिस्ताकडेच आले पाहिजे. आजच्या अध्ययनातून त्या ख्रिस्ताला पाहण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानाचे शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 4 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानाचे शुभवर्तमान पहिला अध्याय 4 पासून पुढची वचने. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त प्रारंभापासून आहे आणि तो तेव्हापासूनच देवासह होता. हा शब्द स्वतः देव आहे. आता आपण 4थ्या वचनात वाचूया. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आता आमचा सामना दुसऱ्या काही गोष्टींशी होत आहे. जगातल्या अगदी सर्वसाधारण गोष्टी, प्रकाश आणि जीवन. मूळ भाषेत झू आणि फॉस हे 2 शब्द आहेत. झू पासून आमचा झुओलॉजी हा शब्द आला आहे, जीवशास्त्र, आणि फॉस पासून फोटो हा शब्द आला आहे. ह्या 2 गोष्टी अर्थात जीवन आणि प्रकाश इतक्या साधारण आहेत की त्यांना आम्ही फार सहजपणे घेतो. जीवन आम्हाला सगळीकडे आढळते. पावलोपावली आम्हाला सगळीकडे जीवन आढळते. परंतु काय आपण ह्याचे स्पष्टीकरण देऊ शकता? दुसरी एक साधारण गोष्ट म्हणजे प्रकाश. प्रकाश काय आहे? प्रकाश खरोखर काही आहे किंवा तो फक्त लहरी आहे? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण श्रोत्यांनो, प्रकाशाचे जे किरण आहेत ते वस्तूला पार करून जाऊ शकतात. आपणाला माहीतच आहे की विशिष्ट प्रकारचा प्रकाश, जरी ती एखादी वस्तू त्या प्रकाश लहरींना थांबवू शकते, तरी त्यातून आरपार जातो. मग हा प्रकाश आहे तरी काय? लक्षात घ्या श्रोत्यांनो की आपण अशा गोष्टींना हाताळीत आहोत ज्या आधारभूत आहेत. जरी मानवाला आज त्यांच्याविषयी विज्ञानाच्या आधारावर थोडे बहुत माहीत आहे, तरी आम्हाला हे कबूल करावे लागेल की आम्हाला पूर्णपणे माहीत नाहीत. वचन आम्हाला सांगतं की त्याच्या ठायी जीवन होते. येशू ख्रिस्तात संपूर्ण जीवन आहे. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मानवासाठी प्रकाश होते. श्रोत्यांनो, तुम्ही व मी
अशा विश्वात राहतो जे अंधकारपूर्ण आहे. वास्तविक पाहता हे भौतिक रूपाने काही अंशी अंधकारमय आहे, परंतु परमेश्वराने म्हटले की प्रकाश हो आणि प्रकाश झाला. परमेश्वराने प्रकाशाचे स्रोत जागोजागी ह्या विश्वात कायम केलेत. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो, की पृथ्वीपासून काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुळीच प्रकाश नाही. काळाकुट्ट भीषण अंधकार आहे. तेथे असे काहीच नाही ज्यावरून सूर्याचा प्रकाश परिवर्तित होऊन प्रकाश पसरू शकेल. आमची ही पृथ्वी ह्या विश्वात अंधारामध्ये स्थिर आहे. तरी सुद्धा आत्मिक अंधाराच्या तुलनेत हा अंधार काहीच नाही. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा भौतिक रूपाने सर्वत्र अंधकार पसरतो, परंतु दिवसातील 24 घंटे ह्या ठिकाणी आत्मिक अंधकार पसरलेला असतो. एक भयंकर भीषण आत्मिक अंधकार. मानवाला परमेश्वराची ओळख नाही. तो देवाशी बंड करीत आहे. तो पापामध्ये अशा प्रकारे डुबलेला आहे की पापाने मानवाला आंधळे केले आहे. श्रोत्यानो, वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तात जीवन आहे आणि ते जीवन मानवाला प्रकाश देते. खरे पाहता फक्त त्याचे जीवनच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रकाश प्रज्वलित करते. 4थं वचन आम्ही आताच वाचलं आणि 5वं वचन आम्हाला सांगतं की तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. ह्याचा अर्थ प्रकाश अंधकारात प्रकाशतो परंतु अंधकार त्याला घेऊ शकत नाही. समजा आपण एका अंधाऱ्या खोलीत प्रवेश करता आणि लाईट पेटवता. सगळीकडे प्रकाश पसरतो. अंधार गायब होतो. भौतिक रूपाने अंधार व प्रकाश एकत्र राहू शकत नाहीत, परंतु आत्मिक प्रकाश व अंधकार एकत्र अस्तित्वात राहू शकतात. उदाहरणार्थ, जसे एक तारण पावलेली पत्नी आणि तारण न पावलेला पती एका कुटुंबात एकत्र राहतात. प्रकाश व अंधकार एकत्र राहतात, परंतु अंधार तिला ग्रासत नाही. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. 10वं वचन आता पहा. पहिला अध्याय 10वं वचन. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. ही फार खेदाची गोष्ट होती. हे जग भयंकर अशा अंधारात होते, आत्मिक अंधारात, आणि ह्या जगाला परमेश्वराची ओळख नव्हती. आज सुद्धा श्रोत्यानो, आम्ही अविश्वास आणि नास्तिकता सर्वत्र पाहतो व हे अधिक आणि अधिक वाढत आहे आणि वाढणार आहे. 11वं वचन. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तो त्याच्या स्वतःच्या विश्वात आला. ह्या विश्वाचा निर्माण करता तोच आहे. परंतु श्रोत्यानो, वचन आम्हाला सांगतं की त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्याने त्यांना देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. हे त्याच्या नावावर विश्वास करणाऱ्यांसाठी आहे. आपण त्याच्या बाजूला उभे राहून असे म्हणू शकत नाही की मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपणाला स्वतःला पूर्णपणे त्याच्या हातात द्यायचे आहे. ज्या प्रकारे श्रोत्यानो, एखाद्या खुर्चीच्या जवळ उभे राहून आपण असे म्हणू शकत नाही, ही खुर्ची माझा पूर्ण भार सांभाळत आहे. जोपर्यंत त्या खुर्चीवर आपण बसणार नाही, आपला संपूर्ण भार त्यावर टाकणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारे आपण म्हणू शकत नाही. आता जेव्हा आपण म्हणता की आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, तर आपणाला स्वतःला पूर्णपणे त्याच्या हातात द्यायचे आहे. प्रश्न हा उठतो की काय आपण त्यावर विश्वास ठेवला आहे? त्यावर आपला भरोसा आहे? काय आपण म्हणू शकता की तो माझा तारणारा, माझे सर्व काही आहे आणि मी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून आहे? श्रोत्यानो, हा प्रश्न मी आपणाला विचारत आहे. काय आज ख्रिस्त आपला तारणारा आहे? जर तो तारणारा आहे, तर काय आपण पूर्णपणे स्वतःला त्याच्या हातात दिलेले आहे? पुढे आम्हाला आता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची साक्ष वाचायला मिळते. 19वं वचन सांगतं. पहिला अध्याय 19वं वचन. पुढे यहूद्यांनी यरूशलेमहून याजक व लेवी ह्यांना योहानाला आपण कोण आहात असे विचाराव्यास पाठविले, तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनातली ही पहिली घटना आहे जी योहान आपल्या ह्या शुभवर्तमानात नोंदित आहे.
ह्या मनुष्याची सुरुवात कशी झाली ह्याविषयी तो सांगत नाही. लुक्रू शुभवर्तमानामध्ये त्याच्या जन्माविषयी आम्हाला वाचायला मिळते. बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वृत्तांत याजक व लेवी एरुशलेमहून त्याला प्रश्न विचारण्यास येतात, ह्याद्वारे योहान सुरू करीत आहे. त्यांचा प्रश्न होता की आपण कोण आहात? ह्या प्रश्नामध्ये योहानासाठी स्वतःला उंच करण्याची मुभा होती. तो ह्या ठिकाणी स्वतःची प्रशंसा करू शकत होता, स्वतःला उंच दाखवू शकत होता. योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 30व्या वचनामध्ये जेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याने स्वतःला उंच करावे असा मोह त्याच्यावर आणला, तेव्हा त्याने काय उत्तर दिले? त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. श्रोत्यानो, योहान जरी प्रभू येशूच्या आधी आला, जरी तो लोकांना शिकवण देत होता, जरी तो त्यांचे बाप्तिस्मे करीत होता, तरी त्याने येशूपेक्षा स्वतःला कधीच उंच केले नाही. त्याने म्हटले त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. आज आम्ही जे विश्वासणारे आहोत, त्या आमचे असेच उत्तर आणि आमची अशीच वृत्ती असायला हवी. एकतर ख्रिस्त उंचावर असेल किंवा आपण उंचावर असाल. जर आपण ख्रिस्तापेक्षा स्वतःला उंच करीत आहात, स्वतःचे नाव प्रसिद्ध होण्याकरिता झटत असाल, तर आपल्या जीवनात ख्रिस्ताला स्थान नाही. परंतु जर आपल्या जीवनातील कार्याद्वारे, गोष्टींद्वारे, व्यवहाराद्वारे ख्रिस्त उंचावल्या जात आहे, तर ती अभिमानाची गोष्ट आहे. आता धार्मिक पुढाऱ्यांना त्याने काय उत्तर दिले ते आम्हाला वाचायला मिळते. 20वं वचन सांगतं, 1 अध्याय 20वं वचन, त्याने कबूल केले, नाकारले नाही. मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. हे लोक फार चतुरपणे त्याच्यासमोर म्हणत होते की तो मसीहा असावा. त्यांना मसीहाची आशा होती. परंतु योहान स्पष्ट करतो की तो ख्रिस्त नाही. ते चुकीच्या व्यक्तीकडे पाहत आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्त माझ्यानंतर येणार आहे. मी फक्त त्याचा मार्ग सरळ करण्याकरिता आलेलो आहे. 21वं वचन, तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर मग आपण कोण आहात? एलिया आहात काय? तो म्हणाला, मी नाही. आपण तो संदेष्ट आहात काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. तो पूर्णपणे सर्व गोष्टींना नाकारीत होता. 22वं वचन, ह्यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहात हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे ते, तो कोण आहे हे त्याने त्यांना सांगावे म्हणून आग्रह करीत होते. योहान स्वतःची ओळख कशा प्रकारे पटवून देतो पहा. 23वं वचन, तो म्हणाला, यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. लक्षात घ्या की तो वाणी आहे, ख्रिस्त शब्द आहे. योहान वाणी होता. आम्ही सुद्धा ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते आम्ही ख्रिस्ताची वाणी आहोत. व्यक्तिविशेषपेक्षा जो संदेश द्यायचा आहे तो महत्वाचा आहे. ती वाणी ख्रिस्ताचे गौरव प्रकट करीत होती. किती उच्च स्तरावरचा संदेश तो देतो पहा. तो म्हणतो की परमेश्वराचा मार्ग नीट करा. दुसऱ्या शब्दात त्याच्या येण्यासाठी तयार व्हा. म्हणजेच तो म्हणत आहे की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, तुम्ही तयार व्हा. अर्थात त्यांच्या जीवनातील सर्व चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी त्यांनी दूर कराव्यात असे तो त्यांना सांगत आहे. श्रोत्यानो, हे आम्हाला सुद्धा करायचे आहे. जेव्हा आम्ही असे करतो तेव्हा देवाशी सहभागिता करण्याचा मार्ग आमच्यासाठी उघडा होतो, मोकळा होतो. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन सांगतं की त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. तसेच योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 8 आणि 9 वचनाप्रमाणे ह्या सर्व गोष्टी पापांची कबुली देऊन आम्ही सरळ करू शकतो. हे वचन आम्हाला सांगतं की आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. तो म्हणतो की तो यशाया संदेष्टाने जे सांगितले तेच ह्या ठिकाणी सांगत आहे. हे वचन आम्हाला यशायाचे पुस्तक 40 अध्याय आणि 3 वचनामध्ये वाचायला मिळते. नंतर 1 अध्याय 24 आणि 25 वचने सांगतात,
पाठविलेली माणसे पुरुषांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करिता? आता ते थोडा बिकट प्रश्न त्याच्यासमोर मांडत आहेत. तू ह्यापैकी कोणीच नाही, तर तू बाप्तिस्मा का करतो? 26 आणि 27 वचने पहा. योहानाने त्यांना उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करीतो. ज्याला तुम्ही ओळखीत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे. तो माझ्या मागून येणार आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही. योहान म्हणतो की मी सेवक आहे, मी शिष्य सुद्धा नाही. मी फक्त सेवक म्हणून ह्या ठिकाणी आलो आहे. 28 वचन. यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बप्तिस्मा करीत होता, तेथे ह्या गोष्टी घडल्या. मी आपणाला सांगितले होते श्रोत्यानो की योहान कालक्रमानुसार व भौगोलिकदृष्ट्या वृत्तांत आमच्या समोर मांडतो. येथे स्थळ, भौगोलिक जागा दाखविण्यात आली आहे. आणि नंतर तो म्हणतो की दुसऱ्या दिवशी, 29व्या वचनाची सुरुवात दुसऱ्या दिवशी ह्या शब्दांनी होते. 29वं वचन वाचूया. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तो फक्त त्याला मसीहा म्हणून नाही, तर तारणारा म्हणून संबोधित आहे. तो जगाचे पाप हरण करतो. हा वर्तमान काळ आहे. कोणीही त्याच्याकडे कधीही येऊ शकते. ह्या ठिकाणी अब्रामाने इसाकाला जे उत्तर दिले होते त्याची पूर्णता आम्हाला पाहायला मिळते. उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये अब्रामाने इसाकाला म्हटले होते, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. योहान सांगतो की येशू कोकरा आहे. ह्याद्वारे सिद्ध होते की काईन चुकला होता व हाबेल बरोबर होता. हाबेलाने लहानसे कोकरू आणले होते. आता पहिला अध्याय 30 आणि 31 वचने सांगतात, माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. योहान सांगतो की येशू खरा बाप्तिस्मा देणार आहे. तोच पवित्र आत्मा आणि अग्नीने बाप्तिस्मा देणार आहे. 32 आणि नंतर 36 वचन सांगतं, आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. नंतर 36 वचन, येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा, देवाचा कोकरा. श्रोत्यानो, प्रभू येशूविषयीची साक्ष योहान आपल्या शब्दांमध्ये देत आहे. 37 ते 39 वचने सांगतात, त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधिता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरु, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. हेच आमंत्रण तो आम्हातील प्रत्येकाला देत आहे, या आणि पहा. स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 8वं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. श्रोत्यानो, आज हे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे की परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा. आणि जोपर्यंत आपण स्वतः अनुभवणार नाही तोपर्यंत आपणाला त्याच्याविषयी काही समजणार नाही. ह्या ठिकाणी योहान वेळेविषयी किती स्पष्टपणे सांगतो ते आम्हाला दिसते. तो म्हणतो की तो सुमारे 10वा तास होता. संध्याकाळची वेळ होती. 40 ते 42 वचने, योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. श्रोत्यानो, हा शिमोन दुर्बळ होता, कमजोर होता. आमच्या प्रभूने म्हटले की तो खडकाप्रमाणे मजबूत होईल. त्यावेळी त्याच्या ह्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसला नसेल. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्हाला दिसतं की ह्याच पेत्राने उठून पहिला संदेश दिला आणि परिणामस्वरूप 3000 लोक मंडळीत सामील झालेत. 43 आणि 44 वचने, दुसऱ्या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप्प त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये.
फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेसैदा येथला होता. बेसैदा हे गालिल समुद्राच्या वरच्या भागात होते. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो, पेत्र, अंद्रियास आणि फिलिप्प हे त्याच ठिकाणचे राहणारे होते. ते मासे धरणारे लोक होते. 45 आणि 46 वचने सांगतात, फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप्प त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेल जरी ह्या गोष्टीला हसण्यावर नेत आहे, तरी फिलिप्प त्याला म्हणतो की ये आणि पहा. 47 वचन, नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. फिलिप्प हा इस्रायली होता, परंतु त्याच्यामध्ये कपट नव्हते. तो धूर्त नव्हता. त्याच्यामध्ये जुन्या याकोबासारखे काहीच नव्हते. 48 आणि 49 वचने, नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. श्रोत्यानो, प्रभू येशूच्या प्रेषितांमध्ये 2 प्रेषित संशय धरणारे होते. पहिला होता नथनेल आणि शेवटला होता थोमा. नथनेल शेवटी कबूल करतो की येशू हा देवाचा पुत्र आहे, इस्रायलचा राजा आहे. ह्यावरून हे स्पष्ट होते की नासरेतमधून काही महत्वाचे निघाले आहे. 50 वचन, येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी तू पाहशील. अर्थातच नंतरच्या 3 वर्षात त्याने अनेक महान गोष्टी अनुभवल्यात. 51 वचन, आणखी तो म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त शिडी आहे. फक्त त्याच्याचद्वारे आम्ही देवाशी संबंध स्थापित करू शकतो. प्रभू येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. तो शिडी आहे, जिच्यावर आपण चढू शकतो ती नाही, परंतु ज्यावर आम्ही भरोसा ठेवू शकतो, ज्यावर विश्वास ठेवून आम्ही विसंबून राहू शकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अंद्रियास साक्ष देतो की येशू मसीहा आहे. फिलिप साक्ष देतो की येशू जुन्या कराराची पूर्ती आहे. नथनेल साक्ष देतो की येशू देवाचा पुत्र, इस्रायलचा राजा आहे. श्रोत्यानो, आपण येशूला काय समजता? काय तो आपला तारणारा आहे तर फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु जर नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. आपण त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारू शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणास आशीर्वाद देऊ. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाश असा आहे आणि तो आम्हाला जीवन देणाराही आहे. या ख्रिस्ताशी जवळीक साधण्याची गरज आहे. परंतु आमच्या रोजच्या जीवनात आम्हाला इतक्या जबाबदाऱ्या असतात की सर्व काही करत असताना आम्ही आमच्यामध्येच इतके रममाण होतो की 24 तासही आम्हाला कमी पडतात. आमच्या जीवनात केवळ आम्ही आणि आम्हीच असतो. असे जर आहे तर त्या ख्रिस्ताजवळ आम्ही जावे. तो प्रकाश आहे, तो जीवन देणारा आहे. या गोष्टींचे महत्त्व आम्हाला समजत नाही आणि याच गोष्टी आम्हाला अधिक जगिक बनवतात. आत्ताच आपण ऐकले आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ख्रिस्ताची खरी ओळख होती. त्याने ख्रिस्तालाच उंच करण्याचा प्रयत्नही केला. ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. त्याला तो बहुमान आमच्याही जीवनातून मिळाला पाहिजे. देवापर्यंत पोहोचायचे आहे तर आम्हाला ख्रिस्ताकडे यावेच लागेल. ख्रिस्तच ती शिडी आहे ज्याद्वारे आम्ही देवाशी संपर्क साधू शकतो. काय या गोष्टीची आपणास जाणीव झाली आहे? प्रयत्न करा की जो आमच्या जीवनाचा प्रकाश त्या ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यायला पाहिजे. त्याच्यावरचा आपला विश्वास दृढ करायला पाहिजे. आम्ही आपले जीवन त्याच्या हातात सुपूर्त करा. यावेळेस आपण प्रार्थना करू.
स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य अशा आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वर दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो की आजही तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच या जगामध्ये आम्ही जिवंत असे आहोत. प्रभूजी, दररोज तुझ्या कृपेनं तू आम्हाला भरत असतोस आणि तुझी इच्छा हीच आहे की आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्यामध्ये अधिक रममाण व्हावं. प्रभूजी, या जग आणि जगातील गोष्टींपासून तू आम्हाला दूर ठेव. आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये उंच करण्याचा प्रयत्न करावा, याच्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही पाहिलं आजच्या अध्ययनामध्ये प्रभूजी, ही प्रत्येक शिकवण तू आम्हासाठी आशीर्वादाची अशी कर. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.